नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत विशेष पाहुणे आहेत. अर्थात महाराष्ट्रातलं एक युवा नेतृत्व आणि ज्यांच्या मनात आता मशाल आहे, एक क्रांतीची मशाल धगधगते असं म्हणू शकतं, असं एक नेतृत्व आहे. अर्थात आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे आज आपल्यासोबत आहेत. आदित्यजी नमस्कार. नमस्कार. तुम्ही तुमच्या मनावरच मशाल मला दिसते. या मशालीने तुम्ही काय पेटवणार आहात आता? मशालीने महाराष्ट्रात जो अंधार आलाय तो दूर करणं गरजेचं आहे. साधारणपणे गेल्या 2 वर्षात आम्ही अनेक मुद्दे मांडत आलो. आपण पण देखील कव्हर करत आलात. भ्रष्टाचार असतील, मग सरकारचं नाकर्तेपण असेल, आपण पाहिलं असेल पूर्ण सिस्टम कोलॅप्स झाले. मग ते शेतकऱ्यांना मदत कुठे न होण्यापासून, शेतमालाला भाव न मिळण्यापर्यंत, रोजगार न मिळण्यापासून, काळे कामगार कायदे लागू करण्याच्या मनस्थितीत असून साधारणपणे उद्योगधंदे महाराष्ट्रातून बाहेर पाठवण्यापर्यंत, शक्ती कायदा रोखून धरण्यापासून, महिलांवर जे अत्याचार करतात त्यांना त्यांची पाठराखण करण्यापर्यंत, हे सगळं काही दिसतंय आपल्या डोळ्यासमोर. तो अंधार दिसायला लागले, तो दूर करायचा आहे. तुमचं काही विजन आहे, काही अजेंडा आहे महाराष्ट्रासाठी, ज्यांनी शेवटी सामान्य माणसाला आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन त्याला काय मिळणार हे हवंय, त्याला तुम्ही कसं आम्ही हे सतत सांगत आलो ना. कारण बघा, ह्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे आम्ही जे कामं 2.5 वर्षात केली आमच्या महाविकास आघाडीच्या काळात, तिथे उद्योग असेल आणि कामगार असेल यांचा बॅलन्स साधून आम्ही उद्योगधंदे महाराष्ट्रात आणले. 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणली. जे काही करार झाले होते ते ट्रान्सलेट पण झाले ऑन ग्राउंड. तसंच शेतात पण आपण पाहिलं असेल 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती होती, आता 3 लाखापर्यंतची करणार आहोत. त्याचसोबत जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना गरज होती तेव्हा मदतीचा हात पुढे केला. आता विकेल ते पिकेल जी योजना आम्ही सुरू केली होती तिलाही राबवायचं, कारण अनेक जिल्ह्यांमध्ये वेगळे पिकं आहेत. कधी सोयाबीनला भाव नाही मिळते, कधी कापसाला भाव नाही मिळते. काल कोकणात होतो तिथे देवगडचा आंबा असेल, म्हणजे फेमस जगात आहे, पण अजून एवढ्या वर्षात फूड प्रोसेसिंग युनिट किंवा एक काहीतरी चांगलं करून जगाला हा आंबा कसा आपण अजून वेगळ्या पद्धतीने देऊ शकू ह्याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. शहरी भागांमध्ये अर्बन प्लॅनिंग हे कोसळलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर 2 वर्षात निवडणुका नाही झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, म्हणून नगरसेवक नाहीत. महापालिका सगळे असेच चालले आहेत. रस्त्याची कामाचे घोटाळे असतील किंवा फुटपाथचे असतील, उत्तर द्यायला कोणी नाहीये. आम्ही जे सेफ स्कूल करत होतो किंवा मुंबई पब्लिक स्कूल केलं तसं महाराष्ट्र पब्लिक स्कूल करायचं, तर या गोष्टींवर काम चालू आहे. यावेळची निवडणूक थोडी वेगळी आहे की आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये तुम्ही आणि भारतीय जनता पार्टी अर्थात बाळासाहेबांच्यामुळे सगळे एकत्र होते. पहिली अशी निवडणूक आहे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि तुम्ही हे वेगळे लढताय, त्यामुळे हे समीकरण वेगळंच आहे. काय चॅलेंज असेल तुमच्यासमोर? मला वाटतं एकच आहे. आपण पाहताय चॅलेंज म्हणजे जो घोळ ह्या लोकांनी घालून ठेवलाय राज्यामध्ये, एकनाथ शिंदेने असेल किंवा भाजपाने असेल, तो स्वच्छ करायचा, साफ करायचा. कारण आपण पाहा ना, आता जे आम्ही भाजपाच्या विरोधात किंवा भाजपसोबत नाही होत ह्या ज्या मनस्थितीत आहोत ते एवढ्यासाठीच आहोत कारण आजची जी भाजप आहे ही महाराष्ट्रद्वेष्टी आहे, महाराष्ट्रद्वेषी आहे. आणि आपण पाहताय आत्ताच्या घडीला, म्हणजे आत्ता आपण बोलत असताना देखील कालच पंकजाताईंचं वक्तव्य आहे की 90,000 लोक गुजरातमधून त्यांनी प्रचाराला आणलेत महाराष्ट्रामध्ये. काय येतात लोक गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये? का आपल्याला प्रभावित करायला प्रयत्न करतात? कारण जर भाजप जिंकला तर गुजरात जिंकेल, मविया जिंकली तर महाराष्ट्र जिंकेल. एक सगळ्यात मोठी घोषणा आपण पाहतोय, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, बटेंगे तो कटेंगे, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत. या घोषणेचं तुमचं अनालिसिस काय? एक रहेंगे तो सेफ रहेंगे मी सहमत आहे. कारण जर आपण महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप से 2 हात दूर सेफ रहेंगे, हे मोदी साहेबांचं खरं म्हणणं होतं. बटेंगे तो कटेंगे वगैरे ह्याच्या पुढे भाजप जात नाही. बघा, भाजपच्या विचारधारा ती एवढीच सीमित आहे. खरं पाहायला गेलं तर योगी आदित्यनाथजींनी हे बटेंगे कटेंगे लुटेंगे छाटेंगे करण्यापेक्षा झाशीमध्ये जे झालं, काही तासापूर्वी जी बालकं जन्माला आली ती जळून खाक झाली, तिथे कार्यक्रम रद्द करून जायला पाहिजे होतं. पण मोदीजी स्वतः निघून गेले फॉरेनला आणि योगीजी प्रचार करतात सगळीकडे. मग राज्य कोण चालवतंय? आणि हेच बटेंगे तो कटेंगे वगैरे बोलणारे जे आहेत ना, हेच जाऊन मोदी साहेब जाऊन नवाज शरीफची बिर्याणी खाऊन येतात, त्यांचा केक कापून येतात, त्यांना मिठी मारतात. मग आपल्याच देशातले तुम्हाला हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, शीख असतील, पारसी असतील, हे अल्पसंख्याक नकोशे वाटतात, पण नवाज शरीफ चालतात. हे कुठचं राजकारण आहे? आणि म्हणून जर आपण विखुरले गेलो तर आपला खिसा कापला जाईल. बटेंगे तो कटेंगेचा अर्थ आहे की हम बटेंगे तो अपना पॉकेट कटेगा, भाजप के हाथों से. भारतीय जनता पक्षाचा आणि तुमचा हिंदुत्व एक समान धागा होता. आता तुम्ही काँग्रेसला गेल्यामुळे वारंवार विरोधी पक्ष या मुद्द्यावरती येतं की तुम्ही हिंदुत्व सोडलंय, तुम्ही हिंदुत्वाला आता मूठमती देत आहे. खरंच काय? तुम्हाला सांगू, भाजप कोणी पक्ष बनत नाही ज्यांनी ठेका घेतला आम्हाला सर्टिफिकेट देण्याचे की आम्ही हिंदू आहोत की नाही, की तर तुम्ही हिंदू आहोत की नाही. काँग्रेसमध्ये हिंदू नाही आहेत का? राष्ट्रवादीत नाही आहेत का? इनफॅक्ट जे आज भाजपचे मित्र पक्ष आहेत, मग चंद्रबाबूजी असतील किंवा नितीश कुमारजी असतील, हे किती कडवत हिंदुत्ववाद येतो, ह्यांनी किती संघाच्या विरुद्ध स्टेटमेंट्स केलेले आहेत. ह्याच लोकांनी
कितीतरी भाजप आणि मोदी साहेबांच्या विरुद्ध हिंदुत्वावरनच आरोप केलेले आहेत. आज गरज पडली राजकीय म्हणून त्यांना सोबत घेतलंय. पण आम्ही ज्या भाजपच्या सोबत होतो ती वाजपेयी साहेबांची भाजप होती, ती अडवाणी साहेबांची भाजप होती, राजनाथजींची, शिवराज चव्हाणजींची भाजप होती, सुषमाजी असतील, अरुणजी असतील ह्यांची भाजप होती, महाजन काका मुंडे काकांची भाजप होती. आजचे जे भाजपमधले टॉप 5 चेहरे आहेत ते कोण आहेत? सगळे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत त्यांना नेते बनवून ठेवले, डोक्यावर बसून ठेवलेले. आणि ही जी भाजप आज आम्हाला हिंदुत्व शिकवते, ह्याच भाजपच्या BCCIनी बांगलादेशबरोबर क्रिकेट खेळले आत्ताच ह्या महिन्यात, जेव्हा त्याच बांगलादेशवर हे भाजपवाले आरोप करतात की एक तर बांगलादेशी घुसपेट आपल्यात वाढलेत आणि दुसरं म्हणजे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होते. आज जर BCCIवर पवार साहेब असते तर हेच भाजपवाले रस्त्यावर असते आणि आंदोलनं करत असते. जर नवाज शरीफला मनमोहन सिंग साहेबांनी जाऊन मिठी मारली असती तर ह्याच भाजपवाल्यांनी त्यांना पाकिस्तानी म्हणून हुकमा दिली असती. मग नक्की या भाजपचं धोरण काय? आज आपल्या धर्मामध्ये सर्वात मोठं पाप कुठचं असेल तर ती गद्दारी आहे. आज आपल्या धर्मामध्ये एखादं अपूर्ण मंदिराचं उद्घाटन करणं हे पाप समजलं जातं, हे शाप समजलं जातं. तेच अयोध्येचं त्यांनी केलंय. ज्या लोधाजींनी तिथे जागा घेतल्या, जे बिल्डर आहेत आणि जे त्यांचे राजकीय एक व्यक्ती आहे भाजपमधली, अयोध्येच्या जागा घेतल्या, त्या कारसेवकांना घर देणार आहेत का मोफत, की कोट्यांची घरं बांधून कोट्या दिशेनं विकणार आहेत? हे त्यांनी सांगावं. अदानीची पूजा हे आमचं हिंदुत्व नाहीये. आपण मातोश्रीमध्ये ही मुलाखत करतोय. बाळासाहेबांच्या आशीर्वाद इथे आहेत, बाळासाहेब समोर आहेत आपल्या. बाळासाहेबांनी असं वक्तव्य जाहीर केलं होतं की मी काँग्रेसबरोबर कधीही जाणार नाही, असं असेल तर माझं दुकान मी बंद करीन. आता तुम्ही काँग्रेसबरोबर जाताय, वारंवार तुम्हाला प्रश्न विचारला जातो, मग तुम्हाला सांगतो त्याच्यात लाडके आजा होते. येस, 2 गोष्टी त्याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे ते पूर्ण जर स्टेटमेंट पाहिलं तर ते 98-99 काळचं स्टेटमेंट आहे, जेव्हा काँग्रेसमध्ये लिडरशिपवर क्रायसिस होती, काँग्रेसचा अध्यक्ष कोण बनणार, आणि तेव्हा त्यांनी ते पूर्ण स्टेटमेंट जर आपण वाचलं तर असं जर घोळ माझ्या पक्षात झाला की नेता कोण बनणार तर मी माझं दुकान बंद करीन, माझी काँग्रेस होऊ देणार नाही. म्हणजेच मी काँग्रेसमध्ये जो घोळ आता दिसतोय त्यावेळीचा 98-99 सालाचा तसा घोळ होऊ देणार नाही, गोंधळ होऊ देणार नाही, हे त्यांचं पूर्ण ते वाक्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे दुसरं पण त्यांनी कधी सांगितलं नव्हतं की मी भाजपची गुलामी करीन. भाजपची गुलामी आम्हाला स्वीकार नाही. आणि बाळासाहेब असतानाच, म्हणजे माझे आजोबा असताना, आजा असतानाच आम्ही प्रतिभाताई पाटलांना काँग्रेसचे उमेदवार असताना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला होता. तसंच प्रणबदांना दिला होता. तसंच इथे जनता पक्षाने जेव्हा आमच्या कार्यालयावर शिवसेना भवनावर हमला केला होता तेव्हा काँग्रेसला महापौर पदासाठी पाठिंबा दिला होता. अनेक अशा गोष्टी आहेत. पवार साहेबांची ते मैत्री तर जगजाहीर होती, दुश्मनी कधी नव्हती. पण तो गोंधळ जो होता त्यावेळी लिडरशिप क्रायसिस जी होती अध्यक्ष पदावरनं, त्यांनी सांगितलेलं मी तसं होऊ देणार नाही. कारण तो सवाल मला वाटतं की तुमच्या नंतर कोण, असं काहीतरी होता. दुश्मनीचा विषय निघाला. आणि काय झालं, एकनाथ शिंदे तेवढंच कट करून मनात तेवढंच घेऊन चाललेत पुढे. दुश्मनीचा विषय निघाला. तुम्हाला सोडून अनेक जण गेले, आधी राणे गेले, भुजबळ गेले, पण आता ही जी कटुता आली, एवढी कटुता याआधी कधी आली नाही. गद्दार अशा प्रकारचं कधी कोणाला हिणवलं गेलं नाही. आता का होतं बघा, तुम्हाला सांगतो, अनेक लोक पक्ष बदलू शकतात, विचारधारा बदलतात. साधारणपणे त्यांना मनात वाटतं की चला दुसऱ्या पक्षात चांगलं काहीतरी होऊ शकतं, किंवा ही माझी विचारधारा नाही, ही विचारधारा आहे, किंवा मला ह्या व्यक्तीबरोबर काम करायचं आहे. हे लोकशाहीत होणे अतिशय योग्य आहे, कारण ह्यालाच लोकशाही बोलतात. पण ह्या चोरांनी जे केलं, 40 चोरांनी जे केलं, पक्ष चोरला, त्यांनी चिन्ह चोरलं, त्यांनी माझ्या आजोबांचा फोटो चोरला, ते तर तिथे रोखले नाही स्वतःला, त्यांनी महाराष्ट्र लुटायचं काम केलं. म्हणजे आत्ताच, म्हणजे हे AB फॉर्म मिळत असताना 8 असे आमदार होते त्या गद्दार पक्षातले, ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं आम्हाला यायचंय परत, बंड करू, जाहीरपणे सभा घेऊन माफी मागू, मातोश्रीवर येऊ. जाऊ दे, त्याच्यातून 2 मोठे मंत्री आहेत. आता 1-2 लोकांसाठी प्रचार पण केला त्यांच्यासाठी. आता ते काही जायचं नाही मारत त्याच्यात, पण ऑप्टिक्स खूप चांगले होतील, देशभरात पुन्हा एकदा वातावरण बदलेल. आणि उद्धव साहेबांनी सांगितलं बघा, हे फक्त माझ्याबद्दल नाहीये, तुम्ही महाराष्ट्र लुटायचं काम केलं, आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही, विषय बंद. कारण ज्या लोकांनी टेबलवर चढून नाचलेत विचित्र हातवारेकडून, त्यांना कधी माफ करू शकतो का? असे संस्कार कधी आपण मान्य करू शकतो का? ह्यांना राजकीय नेते म्हणून मान्य करू शकतो का आपण? आदित्य ठाकरे एक युवा नेतृत्व आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या एक युवक तरुणी तुमच्याकडे आशेने पाहतात. तुम्हाला एक तरुणांची व्हिजन तुम्हाला कळते. प्रत्येकाला हवं असतं की नवीन डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, चांगले प्रोजेक्ट यायला पाहिजे. राजकीय आरोप वारंवार होतो की तुम्ही प्रत्येक गोष्ट थांबवता, तुम्ही अडकवता. आता धारावीसाठी तुम्ही आलात तर धारावीचा प्रोजेक्ट थांबवणार, प्रत्येक गोष्ट तुम्ही थांबवता असा आरोप होतो. नक्की, जिथे जिथे अदानीचाच विकास होतो आणि मुंबईचा विकास होत नाही तिथे आम्ही थांबवणार. जिथे भाजपची तिजोरी भरते पण महाराष्ट्राची भरत नाही तिथे आम्ही थांबवणार. आपण पाहिलं असेल आत्ताच्या घडीला धारावीचा जो विषय आहे तो 300 एकर मध्ये धारावी बसलेली आहे. साधारणपणे झोपडपट्टी वासी जरी असली तिथे, तरी तिथे मायक्रो मीडियम स्मॉल इंडस्ट्री, पारंपरिक व्यवसाय चालत आलेला आहे, कोळीवाडा आहे.
तेच अजून डेव्हलप करायला आपण 240 एकर अधिकचे दिले, म्हणजे एकूण 540 एकर झाले. त्या 540 एकरमध्ये तुम्हाला ट्रान्झिट कॅम्प किंवा इमारत की टू की डेव्हलपमेंटसाठी करण्यासाठी सगळी काही मुभा होती. पण अदानींनी टेंडर जिंकल्यानंतर ओपन स्पेस प्रीमियम माफ, स्टेअरकेस प्रीमियम माफ, 5,500 कोटी जे ते बीएमसीला देणं लागतात ते माफ, टाउन प्लॅनिंग अथॉरिटी हे अदानीच होतील, नगर विकास खातं किंवा महानगरपालिकेचं काहीच चालणार नाही. TDR जर तुम्हाला तुमच्या सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी घ्यायचं असेल, इमारत बनवायला घ्यायचं असेल, ते देखील पहिले 50% अदानीकडूनच घ्यायचे, ते रेट ठरवतील त्याच्यावरच घ्यायचे. हे कशासाठी? बरं ह्याच्या पलीकडे 540 एकर मुंबईचे अधिकचे म्हणजे 1,080 एकर आत्ता फुकटात त्यांनी अदानीच्या घशात घातलेत. जी भाजपा संयुक्त महाराष्ट्राला विरोध करत होती, म्हणजे त्यावेळी त्यांचे जे नेते होते त्या चळवळीतून बाहेर पडले होते, जी भाजपा साधारणपणे आपण पाहताय की महाराष्ट्र विरोधी आहे, मुंबई विरोधी आहे. भाजपला मुंबईला गुजरातला जोडायचं आहे किंवा केंद्रशासित करायचं आहे, हे शक्य नाही झालं, राजकीयदृष्ट्या जिंकणं नाही झालं. मग काय, तर अदानीच्या घशात घाला. आपल्याला कुठेतरी वाटतं अरे 50 रुपयाचा टोल माझा माफ झाला, 1,500 रुपये मला मिळतात. पण त्याच विरोधात 1,00,000 कोटीची नुसतं प्रॉफिट 540 एकर मधून अदानीला मिळणार, दुसऱ्या बाजूला अजून 540 एकर मधून अजून काही मिळू शकतं. मग हे सगळं होत असताना मुंबईला तुम्ही जे देणं लागतं ते का नाही देते? मुंबईचे कायदे कानून का नाही पाळतात? सगळं काही दुसऱ्या बिल्डर आणि डेव्हलपरना जे असेल लागू किंवा मुंबईकरांना असेल, जर तुम्हाला मला आपलं नाव अदानी नाही म्हणून 1 स्क्वेअर फूट मुंबईत फुकट मिळत नाही, मोफत मिळत नाही, तर अदानीला का मिळावं? आणि अदानी काही असे व्यक्ती नाही आहेत ना की जे काही मुंबईत काही देत आहेत, सगळं काही घेऊन चाललेत गुजरातला. याच्यामध्ये त्यांची भूमिका अशी आहे की उद्धव साहेब मुख्यमंत्री असतानाच अदानीला तुम्ही धारावीला नाही, तुम्हाला सांगतो आम्ही रेल्वेच्या जमिनीसाठी थांबलो होतो आणि जर आमचं टेंडर आम्ही धारावीचं टेंडर काढलं असतं कदाचित अदानीलाही मिळू शकलं असतं, कोणालाही मिळू शकलं असतं, कारण आम्ही आमच्या मनात कोणाबद्दल द्वेष धरत नाही. तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला नाही, तुम्हाला सांगतो ना, सत्तेत नाही, आत्ता पण तुम्हाला सांगतो, आत्ता पण जर टेंडर असतं जे फ्री अँड फेअर असतं तर अदानी चालले असते. पण या टेंडरमध्ये जे मुंबई विरोधी आहे आणि टेंडर बाह्य आहे ते आम्हाला मान्य नाही. मुंबईची लूट करून मग कोणीही असतील ते आम्ही करू देणार नाही. दुसरं, जर तुम्ही नीट टेंडर काढलं, त्याच्यात ह्या निविदा सरळ केल्यात, जे काही मुंबईवर अन्याय होतोय तो बाजूला काढला तर आम्ही मान्य. पण धारावीकरांना अदानी आत्ताच्या स्कीम मध्ये 2 लाख धारावीकरांना बेघर करणारे, अपात्र करणारे, त्यांना बसवणारे मुलुंडमध्ये, घाटकोपरमध्ये, मडमध्ये. कशासाठी? पण ते ट्रान्झिट पुरतं जाणार आहे नाही, ट्रान्झिट 17 वर्षाची आहे. मिठा घरांवर ट्रान्झिट 17 वर्षाची आहे ती ट्रान्झिट. आणि हे 2 लाख जे लोक आहेत ज्यांना बेघर करणार आहे, ज्यांना साधारणपणे तुम्ही पाहता अपात्र करणार आहे, ते 2 लाख लोक ह्यांना अदानीच्या ज्या दुसऱ्या 540 एकर मध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्टला घरं घ्यायला लागणार. सरकार दावा करते की GR काढलाय त्यांना प्रस्थापितांना. GR मधूनच मी वाचतोय, हे GR मध्येच मार्किंग केलेलं. त्यांना पुन्हा इथे आणणार? बिलकुल नाही. प्रस्थापित म्हणजे जे ट्रान्झिट मध्ये गेले 17 वर्ष मिठा घरांमध्ये राहणार आणि मग त्यांना जे असतील त्यांना आणणार. दुसरे जे आहेत जे अपात्र ठरतील त्यांना बाहेरच ठेवणार, त्यांना कुर्ल्यामध्ये ठेवणार, मुलुंडमध्ये ठेवणार, घाटकोपरमध्ये ठेवणार, विक्रोळीत ठेवणार. मान्य आहे का? आणि जागा अदानीला दिली नाहीच ना, धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला दिलेली आहे. लीड पार्टनर हे अदानी आहेत, 51% अदानीच आहे. जेव्हा ते पे टू सेल्फ करतात तेव्हा स्वतःकडे जातं, जेव्हा एखादा कायदा कानून ते लागू करतात ते त्यांच्याकडून करतात. लीड पार्टनर म्हणजे कोण? अदानी. सगळं जे काय ते लीड पार्टनरला जात आहे. आणि हेच मी त्या दिवशी पण सांगण्याचा प्रयत्न केला की ह्याच्यावर पाहिजे तर एकनाथ शिंदेनी माझ्यासोबत डिबेट करावी, पूर्ण खातं घेऊन बसावं. मी अनेकदा त्यांना सांगितलं पण घाबरतात. प्रश्नांवर उत्तर द्यायला तयार नाही, घाबरतात. लहान मुलांशी पोरांशी बोलत नाही. बच्चे से क्या डर ना, लहान मुलाला का घाबरता? लहान आहे ना, मी घ्या खातं आणि बसा एकत्र. वारंवार आरोप करतात की उद्धवजी यांनी कोविडच्या काळामध्ये घरात बसून काम केलं. मग मोदीजी कुठे होते? मोदीजी कुठे होते? आणि मोदीजी जेव्हा बाहेर पडले तेव्हा बेंगॉलमध्ये कोविड पसरवला त्यांनी, थेट सभा घेतल्या. बरं, उद्धवजी घरात बसून असतील किंवा कुठेही बसून असतील, महाराष्ट्रामध्ये जे कोविडचं कौतुक झालं, जगभरात जे झालं, WHO जे कौतुक केलं धारावी मॉडेलचं, ज्या धारावीला आम्ही कोविडच्या काळी वाचवलं त्या धारावीला आता पण वाचवू. शेवटचे 2च प्रश्न घेतो मी. तुम्ही म्हटले की शिवाजी महाराजांचं मंदिर जिल्ह्यामध्ये राज्यात असावं. शिवाजी महाराजांचं मंदिराची आता गरज आहे की शिवाजी महाराजांचे एवढे जे गडकिल्ले आहेत त्याच्या संवर्धनाची गरज आहे? गडकिल्ल्याचं संवर्धन आम्ही करतच आहोत. आमच्या मागच्या पण मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिला निर्णय तो त्यांनी घेतला असेल तो म्हणजे रायगडला 650 कोटी देण्याचा. हा पहिला निर्णय होता आमच्या सरकारचा. गडकिल्ल्यांचं संवर्धन हे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया पण करतं, त्यांनी पण मुभा दिली पाहिजे. पण आपण पाहिलं असेल आम्ही आमच्या खात्यातून पण, पर्यटनच्या खात्यातून पण जेवढं काही करू शकलो ते केलं. महाराजांचे गडकिल्ले, इतर गडकिल्ले जसं माहीमचा किल्ला जो मोकळा केला तो मी केला आणि त्यांना घरं पण दिली. आज जे 378 की 77 लोक होते त्यांना घरं पण दिली आपण. तसंच माहीमचं रेती बंदर आपण बदलून दाखवलं.
महाराजांचे आज गडकिल्ले गरजेचे आहेत, महाराजांचे आज विचार गरजेचे आहेत आणि महाराजांचे आज मंदिरं देखील गरजेची आहेत. ह्याचं कारण एकच आहे, कारण आजपर्यंत भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे असेल गेल्या 2 वर्षांमध्ये एवढा घोटाळा केलाय. छत्रपती शिवरायांचा पुतळा देखील सोडला नाही. एका बाजूला वल्लभभाई पटलांचा पुतळा मस्त मोठा केला, दिमागदार केलाय, पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, छत्रपती शिवरायांचं स्मारक हे तर केलंच नाही, पण पुतळा देखील घोटाळ्यात त्यांनी अडकून ठेवला. शेवटचा प्रश्न, कोणाचेही राजकारण असावं, राजकारण आपल्या जागी, पण कोणाचंही घर फुटू नये, नाते तुटू नये. नक्कीच. तुम्ही आणि राज आणि ठाकरे, हेच देवेंद्रजींनी पवार साहेबांबरोबर केलं. तुम्ही आणि राज ठाकरे तुमच्या घराण्यांमध्ये, तुमच्या वयाच्या तुमच्या पिढीमध्ये तुमचं नातं अजूनही कायम आहे? तुम्हाला की राजकीय सांगू, विरोधात खरं आहात सांगू, तुम्ही? बोलणं नाही झालंय, पण मी माझी मर्यादा पाळलेली, आम्ही सर्वांनी मर्यादा पाळली. आम्ही त्यांच्यावर कधी वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही, आरोप केले नाहीत. निश्चितच. आणि महाराष्ट्राला याच एका या पातळीवर राजकारण करण्याची गरज आहे. अन्यथा आता ज्या पातळीवर राजकारण चाललंय, घाणेरडं झालेलं लोकांना ते आहे, नको घाणेरडं आहे. झालंय. आणि जर आपल्याला जय महाराष्ट्र म्हणायचं असेल अभिमानाने आणि जय अदानी नसेल म्हणायचं, तर मशालीवर मतदान झालं पाहिजे. निश्चितच. तुमच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा. जय महाराष्ट्राला ही मुलाखत दिलीत आणि या वर्षातली, या निवडणुकीच्या काळातली ही शेवटची मुलाखत. धन्यवाद. धन्यवाद.